वाढदिवस करायचं ठरवल्यानंतर वाढदिवस हा एक वेगळ्या पद्धतीने करायचा असं सर्व कुटुंबाच्या मेंबरने ठरवलं. बायको, भाऊ, बायकोचा भाऊ, बायकोची फॅमिली आणि माझी फॅमिलीमधले सदस्य. आणि मग आम्ही गावी एक अशा जंगलामध्ये वाढदिवस करायचं ठरवलं आणि पुढे जाऊ. कार्यक्रमा ठिकाणी जाण्यासाठी हा रस्ता असा आहे आणि इथे कार्यक्रम आपण शेतातच करत आहोत. त्यामुळे कपडे आणि चप्पल त्या हिशोबाने आणा. चालायलाही त्रास नाही झाला पाहिजे आणि कपडे खराबही झाले नाहीत पाहिजेत. पायात शूज असतील तर चांगले. आणि रात्रीच्या वेळी थंडी पडते त्यामुळे गरम कपडे असतील तर चांगले. जमलंच एक चादर अंगावर घेऊन या. आज थंडी होती, उद्या असेल का नाही माहिती नाही, पण पडू शकते. धन्यवाद. भाऊच्या वाढदिवसासाठी वहिनी साहेब आमच्या प्रयत्न करते दगड लावायची इथे. कुछ भी करके भाऊ का वाढदिवस मनाएंगे हम लोग, असा प्रण केलेला वहिनीने. आणि ही बरोबर आता ओमकारची मदत आहे. बरोबर श्रावणी पण तिच्या वजनापेक्षा जास्त वजनाची विटा घेऊन आलेली आहे. विक्रम चाळके यांनी पत्नीच्या अंगावरती माती फेकलेली आहे. एवढ्या कष्टाची माती करून टाकली त्याने. आज ही तयारी चालली. इथे 20-25 जण आलेले आहेत इथे. परंतु वाढदिवसाची तयारी चालू आहे. इथे शेतघर आहे समीरचं, माझ्या मेवण्याचं. त्या शेतघराच्या बाजूला ओमकार हा जातीने मला मदत करतोय. आता हे आणलेले तंबू लावायचे आहेत, ते लावण्याचं काम चालू आहे ओमकारकडून. आणि हे छानसं वातावरण आहे संध्याकाळचं. बघू उत्तर मजा येत राहील. तुम्ही पण आमच्याबरोबर राहा. टेंट बनवत आहेत स्पेशली उमेश भाऊजी आणि ओमकार. रात्री राहण्याची व्यवस्था. आणि हे बाजूला चाललं आहे मंडपचं काम. बघू आता यशस्वी होतात की नाही, तुम्हाला दाखवेल मी पुढे. दादा आलेला आहे आता, तिथे मार्गदर्शन करतोय. बघू आता पुढे काय होते ते. वाढदिवसासाठी मुलाचे मित्र आलेले आहेत स्पेशली मुंबईवर. थंडीच्या दिवसामध्ये अशा प्रकारचं हे रानावनात जेवण आणि सर्व मित्रपरिवार. खरंच मजा आहे. बड्डेच्या पूर्वसंध्येला फारसे मित्र आले आहेत. मागे तंबू लागलेले आहेत. इथे ही तयारी चालली. बॉन फायर केलेली आहे. निलिमा, समीर मामा, वहिनी, छाया सर्वजण जेवणाची तयारी करतायत आणि या आनंदशनीचा सगळेजण आनंद उपभोगतायत. दुसऱ्या दिवशी वाढदिवसाच्या दिवशी स्पेशली स्टेजसाठी किशोर अशोक यांनी हा छानसा असा स्टेज सजवला होता. स्टँडिव बनवून त्यांनी मुंबईवरून आणल्या होत्या आणि एक चांगला बॅनर बनवला होता. त्यामुळे मस्त वातावरण निर्मिती झाली. खरंच हरीश, हे खूप भाग्य आहे तुझं. खूप भाग्यवान आहेस. चेहरा दिसायला पाहिजे लाईट लावून. बघ बघ
आप लोगों ने मुझे पप्पू रखा है, पप्पू पप्पू बोले. हरीशला कधी टेन्शन मध्ये बघितलाच नाही खरंच, काय मस्तानाच. हो या लोकांनी पप्पू ठेवलाय मला. मला मोठं होऊन दिलंच नाही कधी. दादा आहे माझा. पप्पू तू नको जाऊ. आई पप्पू तू नको जाऊ. हा इकडे. अरे माझ्या 2 मैत्रिणी राहिल्यात प्लीज. मी लक्षात नाही आलं. 12 वाजता येणार येणार ते येणार. आज पहिल्यांदाच बोल ना माझ्या मैत्रिणी आहेत म्हणून. तसं हरीशच्या मैत्रिणी खूप कमीच. 2च आहेत. 2 हा नाही 3 हेमा. तर पप्पूला मी एवढंचही करेन की उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. पप्पूबद्दल 2 शब्द बोलणार आहे. तो माझा छोटा भाऊ सारखा आहे. मी कोणाचंही मार्गदर्शन घेत नाही, पण पप्पू तर नक्कीच घेतो. कारण का तो मला वाईट रस्त्यावरती जाणारा मी आहे आणि पप्पू मला सुधारणारा आहे. आणि हे सत्य आहे. मला मी जेव्हा चुका करतो पप्पू मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतो आणि मी त्याचे मार्गदर्शन स्वीकारतो देखील. की मी रॉंग असेल तर मी त्याचे शब्द ऐकतो. मी कोणाचं मार्गदर्शन वगैरे घेत नाही, पण पप्पू तर नक्की घेतो. आणि मी असं त्याच्याबद्दल सांगेल की मित्र असा असा, भाव असा कारण पप्पूमध्ये सर्व क्वालिटी आहेत जो खरं सांगू का. आणि खास करून त्याच्याबरोबर वहिनी साहेब आमच्या, आणि खरोखर त्यांच्या देखील पप्पू बरोबर साथ चांगली असते. आणि आमच्या परिवाराला देखील त्यांनी म्हणजे वारंवार मला मार्गदर्शन करतो. जेव्हा माझे इलेक्शन येते माझ्या हातातून जे चुका करतात त्या चुका सुधारण्याच्या दोन्ही वहिनी साहेब आणि पप्पू मला मार्गदर्शन करतात. आणि खरोखर त्याच्यावरती देवाकडे प्रार्थना हीच करेल की पप्पू खरोखर आप जियो हजारों साल के दिल हो 50,000. आणि माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. भाई सहसा बोलत नाही, माझ्यासाठी 2 शब्द बोलले मी भरून पावलं पाहिजे. आणि इतक्या दूरवरचा प्रवास इतक्या वेस्ट टाइम मध्ये खरं धन्यवाद. इथे आमच्या जगताप वहिनी नाहीत, मी काय बोलू अकराचं वहिनीच बोलतो. त्याही आल्यात वेळ काढून, तर धन्यवाद सगळे. च्या पाठीशी आहेत आणि त्यांना उदंड आयुष्य लाभेल अशी आपली सगळेच जण आज मनोकामना करूया. आणि आज मला बोलायची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मूवी बघायला जाऊया. अरे कुठला मुलगा तुम्ही करा ना यार. म्हणजे एवढा हा उत्साही प्राणी आहे. पण पप्पू आणि मी आमचे फार जुने संबंध आहेत. माझ्यामध्ये मित्र कसा असावा. मित्र रात्री 2 वाजता समजा मित्राला फोन केला, तो मित्र काहीही न विचारता फक्त मी त्याला सांगितलं पप्पू 5 मिनिटात घरी पोहोच. मी बाहेर आहे, अर्ध्या तासात मी घरी येतो. ही रात्री 2ची वेळ आहे. रात्री 2 वाजता त्याने माझा फोन उचलला आणि 5 मिनिटात माझ्या घरी पोहोचला. आणि मी बाहेर होतो. मी त्याला सांगितलं मी 35 मिनिटात पोहोचतोय. त्याने 5 मिनिटात माझा फोन उचलला आणि 5 मिनिटात माझ्या घरी गेला आणि तिकडचं जे काही प्रॉब्लेम होता तो त्याने सॉल्व्ह केला. म्हणजे मित्र कसा असावा. रात्री समजा आपण झोपलोय आणि रात्री 2 वाजता एखाद्या मित्राचा फोन आला आणि आपण बघितलं अरे यार आपण कट करतो. पण माझ्या वाढदिवसानिमित्त माझे मित्र संतोष मराठे यांनी 50 भगवद्गीतेचं वाटप, समाजामध्ये जागृती, तसेच माझ्या भल्यासाठी केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आणि हे माझे मित्र यांना भगवद्गीतेचे प्रत देतो इथे. धन्यवाद मित्रांनो. असंच प्रेम राहू दे. थँक्यू. पाय मागे मोकळे. टाळ्या प्लीज. जोरात टाळ्या वाजले पाहिजे. थंडी गेली पाहिजे.
मित्रांनो, सक्सेस हे मागून मिळत नाही, नाव हे मागून मिळत नाही, नाव कमवावं लागतं. दोन शब्द दाभाडे साहेब. सर्वांना नमस्कार. आज हरिदादा चाळकेंचा वाढदिवस आहे. त्याच्या अनुषंगाने आम्हाला आज 1 ते 2 महिन्या अगोदरच त्यांनी आम्हाला पाचारण केलं होतं का आपणास यायचं आहे. आज खूप आनंद वाटला माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून, तसेच माझ्या मित्रपरिवाराकडून आणि आपल्या सर्वांकडून हरिदादा चाळके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. कुर्ला तालुक्याबद्दल सांगायचं म्हटलं तर कुर्ला तालुका हा जास्त लोकसंख्येचा आशिया खंडातील 1 नंबर तालुका आहे आणि 8 आमदार आहेत त्या तालुक्यामध्ये, 4 खासदार आहे. अशा ह्या भरगच्च अशा कामाच्या ओझ्यामधून त्यांनी वेळात वेळ काढून 200 किलोमीटरचा प्रवास करून माझ्यासाठी आले. माझे मित्रही आहेत, ते तर आहेतच माझे मित्र, पण त्यांनी वेळात वेळ काढून आले त्याबद्दल मी खरोखर आभार मानतो माझ्या परिवाराकडून. हे आपलं प्रेम आहे साहेब. राहुलचा वाढदिवस. राहुल, 2 शब्दात तू माझ्याबद्दल, मी तुझ्याबद्दल. मी राहुलबद्दल बोलतो. राहुल ॲडव्होकेट आहे. कुर्ला तहसीलमध्ये त्याचा ऑफिस आहे जवळ. खूप ज्ञान आहे त्याला जमिनीबद्दल किंवा कुठल्या केसेसबद्दल आणि खूप मदत करतो. फोन करावा राहुलला, राहुल अजून करत तर मला कधी नाही म्हणून बोलला नाही गेल्या 15 वर्षामध्ये. सुहास पण आहे तिकडे बाजूला. संकेत हे आपले जोडलेली माणसं आहेत कुठल्या मागच्या जन्मीचे, ह्या जन्मीचे नाही. समीर जांभेकर तो मागच्या जन्मीचा आहे. दाभाडे साहेब पण मला वाटतं मागच्या जन्मीचेच असतील. तर राहुल, हॅपी बर्थडे. 2 शब्दात तुझ्या मनोगत. माझा आणि हरीशचा जास्त ओळख नाहीये, पण तू हरीश आणि ॲडव्होकेट झाल्यापर्यंत ज्यांनी आम्हाला वेली म्हणून जे मार्गदर्शन केलंय ते फार मोलाचं आहे आणि मोठा भाऊ म्हणून मला मार्गदर्शन केलंय त्याबद्दल मी त्याचे धन्यवाद मानतो आणि त्याचं आयुष्य अजून उदंडत त्याचा प्रवास होऊ ही माझी इच्छा आहे. धन्यवाद. जयसिंग चाळके असे जबरदस्त वजनदार नाव असताना आपण त्याला पप्पू बोलतो. खरं म्हणजे पप्पू या नाव थोडंसं बदनाम झालंय राहुल गांधीमध्ये, परंतु आम्ही पप्पू का म्हणतो आणि ह्या वयातही शैशव जपणारा हा आमचा मित्र आहे. त्याच्याकडे नीट पाहिलं तर असं वाटतं त्याचे गोबरे गाल खेचावेसे वाटतात. त्याचं हास्य एक निरागस हास्य आहे, एक लहान मुलाचं हास्य आहे. त्याच्याकडे बघितलं असं मला वाटतं, अरे उम्र कुछ कहा मैंने पर शायद तूने सुना नहीं, अरे उम्र कुछ कहा मैंने पर शायद तू सुना नहीं, छीन सकती है बचपन मेरा पण बचपना नाही. असा मनात एक लहान मूल दडलेला आमचा मित्र पप्पू चाळके माझा पहिल्यापासूनचा मित्र आहे. नेहमी हसत खेळत असतो. यावरती मी एक असं म्हणेन, अच्छा सुनो ना, अच्छा छोड़ दो, अच्छा छोड़ दो ये सफेद बालों की फिक्र, कोई तो होगा जो तुम्हारी अदायगी में मरता होगा. अच्छा छोड़ो ना ये गालों पे आने वाली सिलोटों की फिक्र, अच्छा छोड़ो ना ये गालों पे आने वाले सिलोटों की फिक्र, कोई तो होगा जो तुम्हारी प्यारी मुस्कुरा के मरता होगा. अच्छा छोड़ो ना ये बढ़ते पेट की फिक्र, कोई तो होगा जो तुम्हारी मतवाली चांद पे मरता होगा. छोड़ो ना कोई क्या कहे, जो तुम्हें अच्छा लगे, जो तुम्हें खुशी दे वही करना, क्योंकि कोई तो होगा जो तुम्हारा खुशी पे मरता होगा. आणि अशा ह्या आमच्या मित्राला नेहमी आनंदित राहण्यासाठी, खुश राहण्यासाठी जमलेल्या माझ्या सर्व मित्रांतर्फे मी त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. असाच हसत खेळत राहा, आम्हाला प्रोत्साहित करत राहा. तुझं असणं हेच आमचं हसणं आहे आणि तुझं हसणं हेच आमचं दिसणं आहे. तर या शुभप्रसंगी मी पप्पूला हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि आपल्या हरीशचे मेवणे सगळा प्रोग्राम यांनीच ऑर्गनाईज केला. दिवसभर नुसते पळतायत फक्त हरीशसाठी. हेच जे काय कमवलंय ते हरीशने हेच कमवलंय. तर खरं यांचा हक्क होता. हा, या बहिणी या
या लाजू नका या. हा. आणि ही जागा आपली ही आपण सगळे बसलोय ही दादांचीच आहे. माझं पण नाव समीरच आहे. हा त्याच्यामुळे या 10-15 मेवणे नको, एक मेवणा जरा कापी आहे आपला. बस 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 बस. आणि कविता सुद्धा, कारण जी सून आली आहे ना त्या खरोखर सासवडला जाऊन वाढदिवस साजरा करणारे खूप कमी लोक असतील, पण मी त्यातला एक आहे. त्या दोघांमुळे आई बाबांचा आशीर्वाद आहे त्यांच्या दोघांच्या पाठी, माझ्या पाठी, महिमाच्या पाठी असते असे तर बरोबर त्यांनाही खूप आनंद झाला असता या आनंदाच्या क्षणी. आणि मी खरंच समीर शब्दात सांगू शकत नाही, भावनेमध्ये सांगतो, लाखात भारी. मी बायकोसाठी उगा नाही घेणार, ह्याच्यासाठी घेऊ शकतो. थँक्यू थँक्यू. नाव ऐकते आमच्या जावई बापूंचं. पप्पूंचे जे मुंबईवरून आलेले मित्र आणि जवळचे लांबचे सगळ्यांना नमस्कार. आज सांगायचं झालं, पप्पूंचं खूप जणांनी कौतुक केलं. आमचा परिचय जास्तीत जास्त 2-3 वेळा झाला असेल, बरोबर आहे ना, पण 2-3 वेळच्या परिचयामुळं पण आमचे जावई इतके आमच्या जवळ होते. छोट्याशा मेसेजवरती पण मी मुंबईवरनं वाशीवरनं इथे आले, ते आमच्या जावयांच्या आणि आमच्या मुलीच्या प्रेमाखातर. पप्पू आणि मानसिंग काय जयसिंग नाव माहिती होतं, पण पप्पूंची मगातपासून सगळ्यांनी. आमची मुलं जी करतात त्या वयात आम्ही काय केलं होतं त्यांनी काय केलं त्यालाच एकटाच सांग रे. आमचं नको सांगूस, तुझं सांग. पण हरीशला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा सर्व आमच्या मित्रमंडळींकडनं. आणि समीरचं मी खरोखर आम्ही आलेलो इथे एक छोटीशी पार्टी आम्ही केलेली, त्याच समीरची. आणि समीर मित्र तुझ्या तोंडावरती नाही तर पप्पू म्हणाले तू त्याचा खूप खास मित्र आहेस. मुंबईला सुद्धा समीर समीर, एकदा समीरला भेटा ना यार, तुम्ही एकदा समीरला भेटा ना, तुम्हाला कंटाळाच येणार नाही. सगळं समीर तो तुमचा मित्र होऊन जाईल. इतकं आम्ही ऐकतो. आणि मेवण्याबद्दल बोलणं तसं कमीच असतं, पण तुझ्यासारखं एकदम मित्रासारखं बोलतो. त्यामुळे तुझं खरंच पहिला आभार व्यक्त करतो की तू एवढा छान केलास. पप्पू हा आमचा मित्र, इथं अनेक मित्र आलेले आहेत, परंतु पप्पूने मी एका एरियामध्ये राहतोय अजूनही. आमचा प्रवास एकत्र सगळा सुरू होणार आहे भविष्यातला जो आहे तो. पण माझी ओळख झाली रुया कॉलेजमध्ये पप्पूचं FY BAचं ऍडमिशन. आणि मी अरे कुठे राहतो, एकच डिव्हिजन मध्ये आलो तर कळलं की हा वाडिया एस्टेटमध्ये राहतो. तर वाडिया एस्टेटमध्ये मी गावावरूनच आलेलो होतो, 8वी 9वी 10वी. तर जास्त ओळखीचे नव्हते, पण सगळे आमचे हिरो सगळे जे आलेले, विक्रम दादा, किशोर असेल, दिनेश असेल, अनेक सगळे मित्र, हे मित्र बघून माहिती होते. पण खऱ्या अर्थाने मित्रांची जी आमची एक दीपमाळ उभी राहिली ती पप्पूच्यामुळे या सगळ्यांची माझी ओळख झाली. सगळ्यांबरोबर मग सहवास वाढला. आणि सहवास असा आहे की आज आम्ही सगळेजण एक फॅमिली फ्रेंड आहोत. इतक्या वर्षात जोडलेले कोणीही मित्र गळले नाही आहेत, सगळे सोबत आहेत. आणि त्याचं श्रेय कुठल्या ना कुठल्या माध्यमातून पप्पूलाच जातं. मित्र कसा असावा की मगाशी अनेक जण म्हणाले, म्हणजे संजयभाई पण म्हणाले की मला काय विचारायचं असेल तर ते सल्ला विचारतात, पण आम्ही आमच्या मनातल्या काही गोष्टीची विचारतो की बाबा हे करायचंय का रे, म्हणजे सल्ल्यासारखंच आहे ते सुद्धा. परंतु एखादी गोष्ट करायची असेल तर निस्वार्थपणे मनात उत्स्फूर्तपणे येणारी गोष्ट, भावना व्यक्त जर व्हायच्या, कुठलाही किंतु परंतु टिपिकल फॉर्मॅलिटी मनामध्ये न ठेवता जर कोणाला सांगायचं असेल तर ते पप्पूकडनं ऐकावं असा आमचा सगळ्यांचाच अनुभव आहे. बोलायला बरंच आहे, कारण 50 वर्षांमध्ये जवळजवळ 30 ते 35 वर्षाचा हा आमचा प्रवास आहे. आणि आजही आम्ही सगळेजण एकत्र आहोत. 50व्या वर्षामध्ये 2 वर्षापूर्वी त्याने जे काही वकिली केलेली आहे त्याचं श्रेय खऱ्या अर्थाने वहिनीनाच जातं. म्हणजे मगाशी समीर म्हणाला की आम्ही आता पुस्तक उघडून बघू पण शकत नाही. घरात शांतता असेल तरच माणूस अभ्यास करू शकतो, बरोबर ना. घरात शांतता नसेल तर तो अभ्यास, म्हणजे बाकीच्या गोष्टी तर दूरच, अभ्यास करणं खूपच मोठी गोष्ट आहे. त्यामुळे वहिनींसाठी सगळ्यांनी कडकडून टाळ्या वाजवा की ऍडव्होकेट हरीश काळके हे जे काय नाव आलेलं आहे त्याचं श्रेय खऱ्या अर्थाने आमच्या वहिनींना जातं. आणि वहिनी, तुम्ही त्याला अजूनही तसा तरुण ताजा ठेवलेला आहे आईच्या नंतर.
ते सुद्धा काय खायला घालतात ते आम्हाला माहिती नाही, पण ते चांगलं आहे. तो तसाच तरुण आहे, ताजा तवाना आहे. मित्रांनो, बरंच बोलण्यासारखं आहे, परंतु आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनिल थांब, व्हिडिओ करतो. हॅलो. निलिमा बहिणी, हरीशचे बाबा नाही, आणि इकडेच आहे बाबा. हर्षा, हर्ष बाबा, आणि आईला पण बोलव. हर्ष, आई आणि तुझी आई. हर्ष, आईला पण बोलव, तुझ्या आई. रडायचं नाही. सपनों की शहनाई बीते दिनों को पुकारे, पुकारे, छेड़ो तराने मिलन के प्यारे प्यारे संग हमारे. जीवन में बिछड़ेंगे ना हम कभी, यूं भी जाओगे आखिर कहाँ होगे हमारे. यादों की बारात निकली है आज के द्वारे, सपनों की शहनाई बीते दिनों को पुकारे, हमारे आगे जो होगा हो उसका करम, ये दिन तो मनाएंगे हर साल हम. आगे जो होगा हो उसका करम, ये दिन तो मनाएंगे हर साल हम. अपने आंगन गाएंगे गाएंगे चंदा सितारे, यारों की बारात निकली गया दिल के द्वारे, दिल के द्वारे. थैंक यू. सपनों की शहनाई दिलों को पुकारे संग हमारे. थैंक यू, थैंक यू. कभी खुशी कभी गम, तररम पम पम, हंसोर हंसाया करो. वो प्यारे दिन और वो प्यारी रातें, याद हमें वो मुलाकातें. नहीं कोई गम मुझे नहीं है गिला, जिंदगी की राह में मिला है जब से तुम मेरे हमदम शबनम से. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर, सबको मालूम है और सबको खबर हो. स्टेजवर या. निलिमा बहिणी, फक्त 1 मिनिटासाठी स्टेजवर या प्लीज. नाही हे आहे ठीक आहे. निलिमा बहिणी प्लीज 1 मिनिटासाठी स्टेजवर या. गिम्बल दिया उसको. ब्लॉगर आहे तो, आता त्याला मी मोठा ब्लॉगर केला.
क्या बात. कॅमेरा वगैरे बडा ब्लॉगर बनने वाला है. येस आता त्याला मोठ्याने जोरशोर मध्ये चालू. निलिमा बहिणी पाटलांचा बैल गड गड त्याने घाटात केला या राडा. पाटलांचा बैल गड त्याने घाटात केला या राडा. मस्तपैकी बड्डेचा सेलिब्रेशन चालू आहे. अजून दूर असलेला स्टेज आणि हे मित्र सेलिब्रेशन चालू आहे आणि आहे शेकोटी. बड्डेला आलेले सगळे कान टोप्या घालून बसले तिथे. काय म्हटलं त्या राणीने? सगळ्यांना थंडी लागते इथे, थंडी वाजते आणि मध्ये शेकोटी. एवढ्या दूर कार्यक्रम ठेवून सुद्धा खूप सारा मित्रपरिवार, नातेवाईक, भावंड सर्वजण कार्यक्रमस्थळी आले होते. सर्व मित्रांचे, परिवाराच्या सदस्यांचे खूप खूप आभार. त्यांनी येऊन माझ्या कार्यक्रमाला एका वेगळ्याच लेवलला नेऊन ठेवू दिला. त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद. तुमच्या सर्वांचं, मित्रांचं, नातेवाईकांचं, ज्येष्ठांचं, थोरा मोठ्यांचं असेच अनेक आशीर्वाद माझ्या पाठीशी राहो ही ईश्वराचरणी सदिच्छा. धन्यवाद मित्रांनो, इतक्या दूर आलात त्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच.
आजच्या या माझ्या वाढदिवसाच्या पावन दिवशी मी माझ्या मित्रांबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी लीन होण्यासाठी आलो आहे. महाराजांचा आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी राहो ही छोटीशी सदिच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज शिवकुलभूषण छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की जय भवानी. माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी खास पुणा आणि जुन्नरवरून आलेले जुन्नरचे आमचे जावई मेवाने आणि भाऊ आणि किरण सगळ्यात शेवटी आले, म्हणून आता ते सगळ्यात शेवटी व्यवस्था करायला म्हणजे सामान उचलायसाठी राहिले. त्याबद्दल त्यांचं तिघांचा मी आभार मानतो, कारण पहिले आले ते मजा करून गेले आणि हे शेवटी आले ते कामासाठी शिल्लक राहिले. तर धन्यवाद मित्रांनो तुमच्या सहकार्याबद्दल.